आता नीट ऐका महाराज, आशाला शरण जा जिथे तुमची शक्ती वाया जाणार नाही. उदाहरणार्थ उद्याच्या दिवशी काय बोलत चला, उद्या काय छत्रपती का 350 वर्ष होऊन गेले. आज 350 वर्ष होऊन गेल्यावरती सुद्धा आज त्या राजाची जयंती प्रत्येकाच्या हृदयामध्ये आनंद देऊन जाते. याचं कारण एक आहे, जगावं छत्रपती शिवाजी राजांसारखं आणि कर्म करावं राजांसारखं. हीच त्यांची ख्याती महाराज. त्यांना जे जे शरण गेलं ना त्यांचं कल्याण झालेलं आहे. उदाहरण देतो एका मिनिटामध्ये. ऐसी शरण जावे, आशाला शरण जा. महाराज आपल्या मुलाच्या लग्नाची पत्रिका द्यायला आला होता. ओळखलं असेल मी कोणाबद्दल बोलतोय तर. आपल्या मुलाच्या लग्नाची पत्रिका द्यायला आला होता, पण नुसतं माहिती पडलं कोंढाणा नावाच्या किल्ल्यासाठी माझी निवड केलेली आहे. आणि त्याच राजाने जेव्हा आपली निवड केलेली आहे म्हटलं, त्यावेळेला तानाजी नावाचा व्यक्ती म्हणतोय, राजा आधी लगीन आणि मग. महाराज असं म्हटलं का पहिले लग्न होते भाऊ, पोरगी भेटत नाही, चंद्रपूरून पैयाला मी परत आलो. महाराज राजे होते ते छत्रपती राजे, त्यांच्या शब्दाला किंमत होती. लगेचच तर पत्रिका बाजूला ठेवली, कोंढाण्याच्या स्वारीवर निघाला. कोंढाण्याच्या स्वारीवर गेल्यावरती मागच्या बाजूला गड काढले, जड चढले, दोर टाकले खाली, सगळे चढले, मारले गेले युद्धात. शेवटी सूर्याजी नावाचा त्यांचा तानाजीचा भाऊ म्हणतोय, तुमचा बाप तिकडे मरून पडलाय आणि युद्ध काय युद्ध सोडून पळताय. अरे उड्या कड्यावरून उड्या टाकून मरा, नाही तर युद्धासारखे वाघासारखे लढून मरा. वाघासारखे लढले महाराज. आणि त्या टायमाला नीट ऐकून घ्या, उदयभान नावाच्या राजाचा निपात झाला आणि तो गड जिंकला. माझा राजा रडला, गड आला पण शरण कोणाला गेला होता? ऐसी अजून एक कथा आहे महाराज, सांगू तुम्हाला. महाराज कंडिशन अशी होती की छत्रपती शिवाजी राजे कोल्हापूरला गेले होते. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फिरायला. वेश बदलवला होता, रूप बदलवलं होतं. एक इतका भयंकर सुंदर माणूस दिसलाय, हुबेहूब राजांसारखा आहे, हुबेहूब अगदी शिवाजींसारखा दिसायचा. तशीच दाढी होती, तसाच मेकअप, तसाच त्याचा भाग. ऐकलाय का भाग तुम्ही तो? त्याचं नाव होतं शिवा काशीद. काय नाव होतं त्याचं? महाराज फक्त 3 महिन्याची मैत्री होती हो, 3 महिन्याची मैत्री. पहिल्याच दिवशी राजे जेव्हा त्याला भेटले ना, त्याला सांगितलं, शिवा तू माझ्यासारखा दिसतोस रे. शिवा काशीद म्हटले, राजे कुठे लहान तोंडी मोठा घास घेताय? आम्ही शेवटी पायाची धूळ पायी भरी, तुम्ही राजे आहात, आमच्या लायक सेवा सांगा. महाराज त्याचं राहणीमान बदलवलं, त्याचं खाणं पिणं सगळं अगदी सिस्टमॅटिक राजांसारखे कपडे कुपडे. कोणी म्हणणार नाही की राजा नाही हा. त्या टायमाला बरं, त्यावेळेची गोष्ट 350 वर्षापूर्वीची आजच्या. अशी तयारी केली महाराज त्याची, अगदी कोणी म्हणणार नाही. आणि ज्या वेळेला पन्हागडाला वेढा घातला महाराज, नीट ऐकून घ्या. पन्हागडला जेव्हा वेढा घालण्यात आलेला आहे, सिद्धी जोहर नावाच्या माणसाने वेढा घातला होता. राजांना वाटलं आता आपलं सुटणं शक्य नाही. 3 महिन्याची मैत्री होती महाराज, 3 ते 3.5-4 महिन्याची मैत्री होती. ज्या वेळेला त्यांनी लगेच निरोप पाठवला आणि सांगितलं, बघ हे शिवबा काशीद, तुला कदाचित शिवाजी म्हणून पकडला गेला पाहिजे तू. म्हणजे सगळ्यांना वाटेल की शिवाजी पकडलाय, मग ते सगळे बेसावध होतील, मग ते तुझ्यावर लक्ष केंद्रित करतील, मग आपल्या भाषेत फोकस करतील आणि मी लगेच पन्हागडाहून सुटका करून घेईन. महाराज शिवबा काशीद एका म्हणण्यावर तयार झाला, पण राजांनी त्याला पुढे सांगितलं, ऐक शिवा, मी तुला छत्रपती शिवाजी राजे म्हणून पकडण्यासाठी सांगतोय. तू पकडला जाशील, पण कदाचित पकडला गेल्यानंतर, ऐकून घ्या, कदाचित पकडला गेल्यानंतर तुला मरण सुद्धा देतील, ते फाशीची शिक्षा किंवा मारतील, तुला देहांत देतील. काय करशील तू? शिवबा काशीने हसत हसत उत्तर दिलं, राजे मी शिवा काशीद म्हणून जन्माला आलाय, पण जगातला मी असा पहिला भाग्यवान असेल जो जन्माला आला शिवा काशीद म्हणून, पण मरताना छत्रपती शिवाजी राजा म्हणून मरतोय. माझ्यासारखा भाग्यवान जगामध्ये कोण नसेल. महाराज मरण दिसतंय समोर, तरी खाली मान घालून नाही घातलेली, ताटमानाने गेलेले महाराज. आणि ज्या वेळेला पकडले गेले ना, फाजल खान नावाच्या माणसाला सापडला आहे. सिद्धी जोहरला सापडला होता. सिद्धी जोहर म्हणतो म्हणजे शिवाजी को पकडली आहे. अफजल खानाचा पोरगा होता फाजल खान, आणि त्या अफजल खानाचा कोथळा शिवाजीराजांनी बाहेर काढला होता. आणि त्या टायमाला फाजल खानानं पाहिलेलं होतं. आणि फाजल खान म्हणतो, ये शिवाजी नहीं है, ये शिवाजी नहीं है, मैंने शिवाजी को अपनी आंखों से देखा है. का? शिवाजींची नजर म्हणजे वाघासारखी होती महाराज, वाघांसारखी नजर. काय सांगू तुम्हाला,
नुसती छत्रपतींसारखी दाढी ठेवली, छत्रपती म्हणजे सारखा चंद्रचा चिकोर लावला म्हणजे आपण छत्रपती होणार नाही. अहो मी सांगतो ना, दाढी ठेवण्यापेक्षा आणि चकोर आपल्या कपाळी चकोर लावण्यापेक्षा छत्रपतींचे विचार तुमच्या हृदयात ठेवा. तुम्ही शिवाजीचे मावळे झाल्याशिवाय राहणार नाही आणि मग शिवराज्य आल्याशिवाय राहणार नाही. शिवराज्य आणायचंय तर हे करा. मी कशा करता सांगतो, राजे महान आहे, राजांसारखा व्यक्ती नाहीये. किती महान आहे महाराज, 350 वर्ष होऊन गेले, आजही त्यांचं नाव येत आहे. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडात. सगळीकडे नाव गाजतय. आज का गाजतय? एवढा मोठा उदो उदो होत आहे कारण माझ्या राजाने कधी आयुष्यात स्वतःचा विचार केला नाहीये. माझा राजा शेतकऱ्यांसाठी जगला, माझा राजा रयतेसाठी जगला, माझा राजा स्त्रियांच्या आबरूसाठी जगला, म्हणून माझ्या राजाचं नाव आहे. अहो जगाच्या इतिहासात पन्ने पलटून बघा, 350 वर्ष होऊन गेले महाराज, हजारो वर्ष होऊन जातील तरी असा राजा नाहीये छत्रपतींसारखा. कारण छत्रपतींच्या राज्यात 350 वर्षात दरबारात एकही बाई नाचली नाही असा एकमेव राजा छत्रपती शिवाजी राजा. म्हणून तर मावळे स्वतःहून शरण जायचे ना. ऐतिहासिक पणागडावून जेव्हा सुटका झाली ना महाराज, गोडखिंडीमध्ये आले, 300 मावळे हाताशी होते आणि राजे थांबून म्हणताय, बाजी मला नाही वाटत आपण गडावरती पोहोचू, त्यापेक्षा गोडखिंडीत थांबूया आणि शत्रूचा मुकाबला करूया. 3000 मुघल मागून येत होते. माझ्या राजाने सांगितलं आपण युद्ध करूया. त्यावेळेला बाजीप्रभू पुढे आला. बाजीप्रभूंनी हात ठेवला आणि सांगितलं, शिवा तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, तुम्ही एक काम करा शिवाजी. अहो राजे, तुम्ही हाताशी 50 मावळे घ्या, गडावर पोहोचा आणि तोफ डागा. जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही ना, हा बाजीप्रभू इथे खिंड लढवेल, एकाही मुघलांना पुढे जाऊ देणार नाहीये. बाजी तू वेडा आहे का? तुला मृत्यूच्या दाढे सोडू का? नाही नाही नाही, मी तुला मृत्यूच्या दाढे सोडू शकत नाहीये. त्या टायमाला बाजीप्रभू म्हणताय, राजे अरे एक बाजी मेला तर 1000 बाजी भेटतील, पण एक राजा गेला तर जगाला दुसरा राजा भेटणार नाही, म्हणून तुम्ही चिंता करण्याचा. न ऐकता माझा राजा रडत रडत गेला. हो रडत रडत गेलाय. आणि रात्रभर घोडखिंड लढली महाराज. अशी घोडखिंड लढली की महाराज असं म्हटलेलं आहे की मृत्यू सुद्धा त्या ठिकाणी हारला होता. मृत्यूही हारला आणि बाजी जिंकला होता. महाराज हाताच्या तलवारी तुटल्या, माफ करा ढाली तुटल्या हातातल्या, डोक्याचे पागोटे काढले होते, हाताला बांधले, रात्रभर युद्ध केलेलं आहे. 4-5 तास 3500 मुघल सैन्यासमोर 250 मावळे लढले महाराज. गोडखिंड थोडी पुढे सरकू दिली नाहीये. फक्त लक्ष होतं तोफेच्या गोळ्याकडे. तेव्हा तोफ्याचा गोळ्याचा आवाज आला आणि मग बाजीप्रभूने प्राण सोडला. आणि बाजीप्रभू म्हणताय, माझा राजा गडावर पोहोचला, आता मी निश्चिंतपणे मरतो आहे. आणि सिद्धी जोहर खाली मान घालून घरी परत चालला गेला. का? ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवे न बंची. तुमची शक्ती नको वाया गेली पाहिजे. अजून दृष्टांत आहे. इतिहास सांगितला, भागवत सांगितलं, रामायण सांगितलं, शिवपुराण सांगितलं. अजून एकच दृष्टांत सांगतो आणि सेवा पूर्णत्वाकडे नेतो. 10:20 झालेले आहे. सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने एकदा हाताने टाळी मुखाने चिंतन करा. विडोबाय कुमार ऐसी शरण जावे. महाराज जानकीराम नावाचा भक्त होता. अगोदर तो भक्त नव्हता, सोनार होता. आणि गजानन बाबांना सहज वाटलं, बोलत चला. काय वाटलं? काय पेटवावी? चिलम पेटवावी. दिवस कशाचा होता तो? अक्षय तृतीयेचा. आणि तुमच्या विदर्भात अक्षय तृतीयेला खूप महत्व आहे. तुमच्याकडे अक्षय तृतीयेला एक पदार्थ केला जातो, त्याला चिंचवणे म्हणतात. बरोबर आहे का? बोलत चला ना. तुमच्याकडे आहे की नाही ते पद्धत? तुम्ही असं हो बी म्हणता नाही बी म्हणता, कसं मी लंडन रुपये आलाय का काय असं उत्तर देत चला ना. चिंचवणे खूप प्रसिद्ध आहे महाराज तुमच्याकडे. चिंचवणेला पवित्र मानण्यात आलेलं आहे. आणि संध्याकाळच्या वेळेला चिलम पेटवायला जानकीरामाने विस्तव द्यायला नकार दिला होता. माझ्या बाबांना वाईट वाटलं आणि बाबांनी काय केलं? अग्नी वाचून चिलम पेटवली. चिलम पेटली अग्नी वाचून. कशा वाचून चिलम पेटवली? अग्नी वाचून. नुसती काळी धरून बाबांची चिलम पेटली. पण तिकडे काय घडलेलं आहे नीट आहे का? ऐसी आसी शरण जावे. जे चिंचवणं त्याने तयार केलं होतं त्या चिंचवण्यामध्ये काय पडल्या होत्या?
आळ्या पडल्या, इतकं घाण वास यायला लागला, लोक खात नव्हते, नाकाला पदर लावत होते, शी 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 उठू लागले. त्यावेळेला त्या जानकीरामाला कळून चुकलं की आता आपल्या हातून चूक झालंय आणि आपल्याला वाचवेल तर फक्त एकच वाचवेल. त्याने वशिला मारला. कोणाचा? नीट ऐका, त्याने वशिला मारला. महाराज जानकीराम गेला आणि गजानन बाबांना सगळ्यात पहिले ज्यांनी बघितलं होतं, उष्ट्या पत्रावडी निमित्त विदेहत्व तव हो प्रगट बंकटलाल स्वामींचा त्याने वशिला मारला. आणि गजानन बाबांनी नुसता चिंचवण्याला हात लावला आणि हात लावल्यावर किडे पडलेले चिंचवणे अगदी इतकं शुद्ध झालं की सगळ्यांनी आवडीने खाल्लं. गजानन बाबांना तो शरण गेला. विठाला विठाला विठाला. भरपूर आहे सांगण्यासारखं बोलणं. गजानन महाराजांचा पराक्रम साधा नाहीये. महाराज ज्या वेळेला हेच बंकटलाल बोलले होते, बघा संतांची दृष्टी कशी असते ती. बंकटलाल स्वामी म्हणे, महाराज आपण माझ्या मळ्यामध्ये जाऊ आणि मळ्यामध्ये जाऊन आपण काय करू? मका खाऊ. मका, मक्याचा उत्सव असतो माहिती ना तुम्हाला. खाली अशी पाला पाचोळा टाकतात. माझी भाषा कळते ना तुम्हाला. खाली असा कच्चा पाचोळा पाडून टाकतात आणि तो पेटवला की त्याच्यात मके टाकून देतात. ते मके भुजले, ज्याला बुट्टा म्हणतात. बुट्टा, बुट्टा खायचा होता. गजानन महाराज म्हटलं अरे नको रिकामे कामं करू, पण बंकटलाल नाही ऐकले. बंकटलाल घेऊन गेले शेतात आणि जसा त्यांनी बुट्टा भाजण्यासाठी ते आग पेटवली, महाराज त्या आगीचे डोंब उठले आणि वर काय बसलं होतंय? आगी मोहळ बसलं होतं. असं आगी मोहळ भयंकर असतो सगळ्यात. जसं आगी मोहळ उठलं, बंकटलाला सहित आजूबाजूचे सगळेच्या सगळे लोक गायब होऊन गेले आणि सगळ्या मधमाशा माझ्या गजानन बाबांच्या अंगावर बसलेल्या आहेत. नुसत्या बसल्याने त्याच्या अंगात काटे जात आहेत. बाबांच्या अंगात सगळे लांबून पाहताय पण एकाची हिंमत होत नाहीये. बंकटलालाने थोडा प्रयत्न केला पण शेवटी घाबरले. त्यावेळेला बंकटलाल म्हटला, माश्या सगळ्या बाजूला सरकल्या. बाबांनीच आज्ञा दिली, जा रे बाबा बसा झाडावरती. सगळ्या माश्या परत झाडावर बसल्या, पोळावर बसल्या. बाबाने म्हटले बंकटलाला, महाराज थांबा, मी तुमच्या अंगाचे काटे गेले ना, ते काटे काढण्यासाठी मी सोनार आणतो. गजानन बाबा म्हटले काही गरज नाहीये, मला योग येतात. योग येतो. योग, योग माहिती ना, योगयाग विधी माऊली म्हणताय, पण गजानन महाराज योगराज होते. योगराज म्हणताना म्हणतो आपण अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज म्हणतात आपण त्यांना. ते योगीराज होते. मला कुंभक करायचा आहे. कुंभक म्हणजे अंगातली सगळी शक्ती अशी बाहेर काढणे, म्हणजे अंगातली घाण सगळी बाहेर पडते, त्याला कुंभक योग म्हणतात. गजानन बाबांनी कुंभक केला, सगळे काटे बाहेर निघाले. पण काय सांगायचं होतं बाबांना हे समजून घ्या. बाबांना काय सांगायचं होतं हे समजून घ्या. तेव्हा बाबा म्हटले, ऐक बंकटलाला, जेव्हा तुमच्याकडे पैसा आहे, खायचं आहे, 100 लोक तुमच्याकडे आल्याशिवाय, पण जर तुमच्यावर संकट आलं तर एकही तुमच्याकडे येणार नाही. माता पिता बंधू बहिणी कोणी न पावती निर्वाणी. माता पिता बंधू इष्ट मित्र सज्जन सोयरे माझी माझ एकला मी दुःख भोगी कुंभ भाग गात ते कोणी जोडवे ना एका सद्गुरु वाचोनी. धर्माचा सदैवाचा देवाचा रऊपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चार. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर
वाया जाऊ द्यायची नसेल तर आशाला शरण जा महाराज. ऐसियासी शरण जावे शक्ती जीवे नवंची. तिसरं चरण. भीष्म पण केला खरा धनुर्धरा रक्षिणे. अर्जुनाचं रक्षण केलं महाराज. पितामह भीष्मांची प्रतिज्ञा होती उद्या संध्याकाळपर्यंत एकही पांडव जिवंत ठेवणार. प्रतिज्ञा कोणाची होती? भीष्माचार्यांची. काही लोक प्रतिज्ञा करतात मरीन पण पाय ठेवणार नाही तर पडल्याशिवाय. कशाला प्रतिज्ञा करतो? नाही होत, काही गरज नाही ना. प्रतिज्ञा चांगली करा ना महाराज. छावा नावाचा पिक्चर आलेला आहे. संभाजीराजांची प्रतिज्ञा बघा काय होती तर जरा दाखवा. मी कधी पिक्चर बद्दल बोलत नाही, मला आवडत नाही. मी उलट सांगतो की आपल्या मुलांवरचे संस्कार चांगले पाहिजे. पण संस्कृतीच्या बाबतीमध्ये मी चांगलं सांगणार, लक्षात घ्या महाराज. इतके चांगले संस्कार पाहिजे ना. मी सांगतो ऐकून घ्या. भीष्म पण केला करा भीष्माचार्यांचा चांगला गुण घ्या. अहो संध्याकाळ झाली बोलत चला. जनावर किती लांब चरायला गेलं असलं की संध्याकाळी जनावर कुठे येतं? गोठ्यात येतं. खरं का खोटं आहे? बकऱ्या किती लांब गेल्या असतील संध्याकाळी कुठे येतात? घरी येतात. पशु पक्षी किती लांब उडाले असतील संध्याकाळी कुठे येतात? त्यांच्या घरट्यामध्ये येतात. पक्ष्यांना कळतंय, जनावरांना कळतंय, येल्याला कळतंय. आणि आपल्या घराच्या दोन पायाला येल्याला कळत नसेल तर फायदा काय? संध्याकाळी त्यांना घरात बसवा, शुभम करोती म्हणायला लावा. किती फायदा आहे बघा. आपल्या मुलांची संध्याकाळच्या वेळेला हनुमान चालीसा आणि रामरक्षा तोंडी पाठ करून घेणं हे आपलं कर्तव्य आहे. काय ताकद आहे रामरक्षेत, एकदा बघा जरा. काय ताकद आहे हनुमान चालीसेत बघा. काय म्हणतात हनुमान चालीसेची गरज काय? तरुण मुलांनो बेटांनो, हनुमान चालीसेची ताकद बी कशात नाहीये. विज्ञान सुद्धा हनुमान चालीसेवर चालतंय. सूर्यापासून पृथ्वीचं अंतर किती आहे हे विज्ञानाला माहित नव्हतं, ते आमच्या हनुमान चालीसाने दिलेलं आहे. जुग सहस्र जो जनपर भानु लिल्यो ताही मधुर फल. जुग सहस्र भानु म्हणजे रवी, भानु म्हणजे सूर्य. सूर्य किती अंतरावर आहे हे याच्यात उत्तर दिलंय. आणि याच्याहून त्यांनी नासानी आपल्या लोकांनी ग्रह पाठवला. ही ताकद माझ्या हनुमान चालीसेमध्ये आहे आणि तो आपल्या मुलांचा पाठ झाला पाहिजे. रामरक्षेची ताकद. कोण म्हणतं जगात पहिल्या विमानाचा शोध राईस बंधूंनी लावलेला आहे? रामरक्षा वाचा महाराज. राम प्रभूंच्या सीता मातेला रावण ज्या विमानात घेऊन उडाला होता त्या विमानाचं नाव पुष्पक विमान होतं. ते आजच्या 10,500 वर्षापूर्वी होतं. आणि लोक म्हणतात महाराज नाही हो नाही, आपल्या मुलांना हे शिकवा. आपल्या मुलांवरती या गोष्टींचा पगडा टाका. फक्त अभ्यास नका करा, अभ्यासासोबत अध्यात्म द्या. जी ताकद अध्यात्मात आहे. मी स्वतः इंग्रजी विषयाचा प्राध्यापक आहे. माझ्याकडे 5 डिग्री आहे, 1 नाही 2 नाही. आय हॅव 5 डिग्रीज. पण एवढं असून सुद्धा मी शिक्षणाचा गर्व कधीच करत नाही. कारण मला माहिती आहे जिथे शिक्षण संपतं तिथे माझ्या गजानन बाबाचं चरित्र चालू होतं. एवढे माझे गजानन बाबा महान महाराष्ट्राचे. अनुभव घेऊन बघा. मी सांगतोय म्हणून नाही महाराज. काय सांगू गजानन बाबांनीतला म्हणा किंवा गजानन पारायणातला कोणतं सांगू. माझ्या स्वतःच्या घरात पारायण सुरू झालेलं आहे. मी 3 दिवस पारायण करतो आणि प्रगट दिवसाला माझ्याकडे स्वतःकडे अन्नदान असतं. येऊन बघा. मी बडाय की नाही महाराज, बाबा करून घेतात आपल्याकडनं. काय ताकद आहे गजानन महाराजांच्या कार्यामध्ये. काय सांगू तुम्हाला महाराज. 1 मिनिटात सांगतो आणि सेवा संपवतो. फक्त 1 मिनिटात. आणि ते काय सांगतोय ते समजून घ्या. अहो कवरसूत नावाचा मनुष्य ज्या वेळेला कांदा भाकरी घेऊन आला होता, कांदा भाकरी, तर 5 पक्वांना जसे विदुराचे घरचे कन्या खाताना आणि हेच दिलंय दासगणूंनी, तेच दिलंय ग्रंथात. विदुरा घरच्या कन्या खाण्यासाठी माझ्या भगवंतांनी कौरवांच्या घरचं अन्न सोडलं होतं आणि विदुराच्या घरच्या कन्या खाल्ल्या. त्याचप्रमाणे 5 पक्वांनाचा बेत आणला होता. पण माझ्या बाबाजींना त्या टायमाला कवर सुताची भाकर खायची होती. त्याची गाडी चुकली होती. माझे बाबा तिथपर्यंत उपाशी राहिले. कवर सुताच्या घरची भाकरी खाल्ली पण मोठ्या लोकांच्या घरच्या पदार्थाला हात लावला नाही. एवढा अधिकार माझ्या बाबांचा होता. हे नुसतं बोलण्यासाठी नाहीये. कवर सुताचे कांदा भाकर भक्षिली सत्वा प्रेमापातर मग्न बैसोनी गाडीत लीला दाविली बरीत. काय सांगू तुम्हाला महाराज. साधं नाही हो, बाबांचं तत्वच मोठं वेगळं आहे. एकदा त्या बाबांच्या नावाचा मोठ्या प्रेमाने गजर करूया. झालेली सेवा बाबांच्या चरणी अर्पण करतो. सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने एकदा हात मोकळे करायचे सगळ्यांनी आणि अगदी मना टाळी वाजा. गण गण गणात बोके गण गण गणात बोके.